नमस्कार. हॅलो मंगळवेढा न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अजित पवारांची इंदापुरात फटकेबाजी. पाहूया काय म्हणाले ते. काही वेळेस साहेब आपले विचार मांडतील. मी आता कोल्हापूरला गेलो होतो, त्या प्रदर्शनामध्ये रेडा, म्हशीचा रेडा केवढाचा, 12 कोटीचा, 12 करोड रुपयाचा रेडा. कधी स्वप्नात तरी ऐकलं का? दिवसा ढवळ्याचं आमचं दुपारी तुम्हाला म्हणाला काय टाकून आलं का काय करू. त्याच्यामुळं 12 कोटी रुपयाचा रेडा, सुलतान त्याचं नाव, 5 लाख रुपये त्या धनंजय मुंडेंनी न्यायला आणायला त्याला दिले. मी त्या मालकाला विचारलं, त्याला पारितोषिक दिलं आता जसं काही नाही दिली तशी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याला 15 किलो रोज सफरचंद लागतं. सफरचंद 6 ते 8 डझन केळी आणि खुराक 20 लिटर दूध. आणि मी म्हणणार 12 कोटीचा रेडा इकत काय सोडला दादा. पाहूया पुढील वृत्त. मंगळवेढा तालुक्यातील विद्यानिकेतन विद्यालय जालिहाळ हिवरगाव या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव दामाजी शिंदे, सहसचिव राणी शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष भामाबाई शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम जगतापसाहेब, आशिष लोकरे, सचिन शिवशरण, सरपंच सचिन चौगले, माधवानंद आकळे, महादेव शिंदे, चारुदत्त पाटील, ज्ञानेश्वर पाटील. संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये श्री गणेश वंदना, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, वेड्यांचं हॉस्पिटल नाटिका, सपने साजनके, टिपरी नृत्य, दारुड्याची नक्कल, जालिहाळ गावच्या शाळेला निघाली, यायचं का ग तुला अशा प्रकारचे स्टेज गीत, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, मी अहिल्या होणार ग, खंडेराया झाली दैना, गोविंदा, कॉकटेल डान्स, बोले चुडिया रेकॉर्ड डान्स, आई भवानी तुझ्या कृपेने पिंगा, लख पडला प्रकाश स्टेज गीत, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, दया 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 रे, नाद खुळा लावणी, सुया घे बिब घे, जिस देश में गंगा रहती है, कोंबडी पळाली तंगडी धरून, नगाडा संग ढोल बाजे, चुडी जो खणके, हातों में बोले चुडिया, 1 2 3 अशा प्रकारचे रेकॉर्ड डान्स, काही मनोरंजक बातम्या, याबरोबरच विविध लोकगीत, लोकनाट्य, भारूड व हिंदी मराठी गाण्यांचे रेकॉर्ड डान्स, गवळण अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. प्रास्ताविक प्रशालेच्या विद्यमान मुख्याध्यापिका धनश्री मिसाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव जावीर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश पाटील सर यांनी मानले. Happy
पाहूया पुढील वृत्त. बुडोकॉन कराटे वेलफेअर असोसिएशन आयोजित ठाणे येथे संपन्न झालेल्या ऑल महाराष्ट्र ओपन कराटे चॅम्पियनशिप 2019 थिराणी हायस्कूलमध्ये पार पडल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमधून जवळपास 400 ते 500 मुलामुलींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील समर्थ पाटील याने काता प्रकारात रौप्य पदक, बोसेतील अमृत घाडगे रौप्य पदक, कांस्य पदक, सार्थक कांबळे 1 सुवर्ण 1 कांस्य पदक, तर अड्डे येथील संग्राम कांबळे रौप्य, कांस्य, शरद नवत्रे रौप्य, तनुजा बनसोडे हिने 2 सुवर्ण, अमोल तेलंग याने 2 सुवर्ण पदक जिंकून ग्रँड चॅम्पियनची ट्रॉफी मिळवली. तर निंबोणी येथील महेश शिरनामे रौप्य व प्रथमेश बरकडे याला कांस्य पदक मिळाले. या सर्व यशस्वी झालेल्या मुलांना कराटे प्रशिक्षक शरद कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. पाहूया पुढील वृत्त. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदेवडी केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन गुरुवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी पार पडले. इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव देत आपल्या कला सादर केल्या. प्रथमतः कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख हेंबाडे साहेब, सरपंच मनीषा जुंजळे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, पोलीस पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माने सर, वनिता बुरकुल, आबा वाघमोरे, SK बनसोडे, मारुती मेटकरी, जगन्नाथ पाटील, रायबान, सौ ममाणे, रंजना फुले मॅडम, प्रवीण लिगाडे, अविनाश बनसोडे यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल सोनलकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमासाठी पालकांमधून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने भरपूर बक्षीसही झाले. कार्यक्रमाच्या शेवटी आबा वाघमोरे यांनी आभार मानले. पाहूया पुढील वृत्त. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी उत्कृष्ट पद्धतीने मदत केली आणि लक्ष्मीदेवडी गाव CCTV करण्यात गावकऱ्यांना प्रवृत्त केल्याबद्दल पोलीस पाटील माननीय श्री मधुकर पाटील यांचा सत्कार माननीय DYSP जगदाळे साहेब यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.